नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी। तर आज आपण विकत सारखीच कोरडी खुटखुटीत आवळा कॅन्डी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर रेसिपी पाहण्याआधी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो आवळा घेतले आहेत। तर बाजारातून विकत आणून आपण याला आधी स्वच्छ धुवून घेऊयात। बाजारातून जरी हा आवळा आणला की आपल्याकडून म्हणावा तितका हा पदार्थ खाल्ला जात नाही, कारण खूप आंबट असतो, तुरट असतो। यामुळे आवळा कॅन्डी केली की आपण वर्षभर याला साठवून खाऊ शकतो। तर इथे मी उकडून घेते। तर कुकरमध्ये आपल्याला टाकायचे, कुकरचं भांड घ्यायचे, त्यामध्ये आवळा टाकून पाणी टाकायचे आणि एक शिट्टी काढायची आहे। तर एक शिट्टी करून आपण याला उकडून घेऊयात। आवळा खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया वाढते किंवा रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते। आपण आवळा जो कुकरला लावला होता त्याच्यासाठी एक शिट्टी झाली आहे। तर इथे आपण सुरुवातीला थंड करून घ्यायचा आहे। गरम आहे तोवर आपण हात लावायचा नाही। तर थोडंसं गार झाल्यावर आपण याच्या आवळ्याच्या पाकळ्या काढायच्या आहेत। तर पाकळ्या काढायची सुद्धा गरज नाही, आपोआप या वेगळ्या होतात। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाकळ्या आपोआप निघत आहेत। तर मी एका कढईमध्ये याला काढून घेते। याशिवाय तुम्ही कुकरच्या भांड्यात किंवा डब्यामध्ये ठेवू शकता, फक्त ते हवाबंद असलं पाहिजे, कारण आपण ज्या वेळेस यामध्ये साखर टाकतो त्यावेळेस बुरशी सुद्धा लागू शकते। त्यामुळे भांडं आपल्याला व्यवस्थित वापरायचे आणि आवळा टाकायचा आहे। इथे आपण प्रमाणानुसार अर्धा किलो आवळा घेतला होता, त्यानुसारच अर्धा किलो साखर वापरायची आहे। तर इथे मी साधारणतः 3 दिवसासाठी याला ठेवून देते। तर हवाबंद ठिकाणी आपल्याला याला ठेवायचे। तर रूम टेम्परेचरवर मी इथे ठेवलं होतं। 3 दिवसांनी तुम्ही बघू शकता आवळ्याला पाक छान असा मुरला गेलाय। आता 3 दिवसानंतर आपण चाळणीमध्ये याला गाळायचा आहे। तर गाळल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला हा पाक सुद्धा तयार झालाय। तर हा पाक तुम्ही फेकून न देता याला असंच पिलात तरी सुद्धा चालेल। ज्यांना कोणाला पित्ताचा त्रास आहे त्यांनी हा पाक पिलात की अगदीच उत्तम, आपल्या शरीराला फायदेशीर ठरतो। आता आपण कॅन्डी काढली होती ती एका ताटामध्ये अशा प्रकारे पसरवायची आहे। साधारणतः माझे 2 ताट भरले आहेत। तर इथे कांडी आपल्याला न चिटकता अशी पसरवून ठेवायची आहे आणि त्यानंतर 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये ही कॅन्डी वाळवायची आहे। तर वाळल्यानंतर अगदी बाजारमध्ये भेटते तशी ही आपली कॅन्डी तयार होते। तर ही प्रोसेस उन्हाळ्यामध्येच करायची असते, कारण वर्षभर साठवणीचे प्रकार आहेत। जो कोणता पदार्थ आहे तो उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे वाळला जातो आणि वर्षभर सुद्धा खराब होत नाही। यामुळे आपल्या आरोग्यासाठी जो कोणते उपायकारक किंवा हितकारक असलेले रेसिपीज आहेत किंवा पदार्थ आहेत ते तुम्ही नक्की करा। आपली आवळा कॅन्डी तयार झाली। तर हे बघा, मस्त अशी आवळा कॅन्डी आता आपण काढूया एका डिशवरती। तर इथे मी डब्यामध्ये आता स्टोअर करण्यासाठी घेते। या आवळा कॅन्डीवरती तुम्ही साखर, पिठी साखर टाकू शकता। अगदीच 1-2 चमचे यावरती टाकायचे आहे। मस्त असा टेक्स्चर येतो। अगदी बाजारातून मार्केटमधून जशी आणतात तशी ही आपली आवळा कॅन्डी तयार होते। आता ही आवळा कॅन्डी आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे। तर इथे मी एक काचेचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये भरून ठेवते। महिलांसाठी केस आणि त्वचेसाठी हा आवळा कॅन्डी खूपच महत्त्वाचा आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा आवळा कॅन्डीची ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण परत भेटूयात। बाय बाय।